नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. गांडीवम अनुस्वाराचा हलंत म. स्रंसते स्रच्या अनुस्वाराचा औ, अवरती अनुस्वार व अर्धा. स्रंसते. हस्तात हवरती आघात, स्तावरती आघात. त्वक्चैव त्ववरती आघात, त्वक्चैव. परिदह्यते दवरती आघात. न च शक्नोम्य शवरती आघात, क्नोवरती आघात. वस्थातुम ववरती आघात, अनुस्वाराचा हलंत म. भ्रमतीव च मे मनहा, काही नाही. गांडीवम स्रंसते हस्तात, म्हणा. स्रंसते हस्तात. गांडीवम स्रंसते हस्तात. अर्जुनाच्या धनुष्याचं नाव गांडीव आहे. डी दीर्घ आहे, ह्रस्व नाही. गांडीवम स्रंसते हस्तात. स्रंसते स्रंसते. गांडीवम स्रंसते हस्तात. म्हणा. म्हणजे ते गांडीव धनुष्य हातातून गळून पडलंय. गांडीवम स्रंसते हस्तात. म्हणा. डी दीर्घ. गांडीवम स्रंसते हस्तात. गांडीवम स्रंसते. म्हणा. परत. त्वक्चैव परिदह्यते. दह्यते. त्वक्चैव त्वक म्हणजे त्वचा. चैव परिदह्यते गरम होते, जळते किंवा दाह होतो त्वचेचा. त्वक्चैव परिदह्यते. त्वक्चैव परिदह्यते. म्हणा दोनदा. गांडीवम स्रंसते हस्तात. त्वक्चैव परिदह्यते. म्हणा. हस्तात. हस्तात. गांडीवम स्रंसते हस्तात. त्वक्चैव परिदह्यते. कसं ऐकायला येतंय बघा आणि दिसतंयही. गांडीवम स्रंसते हस्तात. हस्तात. हस्ता म्हटला की जीभ वरती लावणार आहे मी. हस्तात. त्वक्चैव परिदह्यते. म्हणा. गांडीवम स्रंसते. दह्यते. म्हणा.
गाण्डीवं संसते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते. छान, म्हणा. गाण्डीवं संसते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते. छान. एक कोणीतरी स्त्रंसते म्हणतात. स्त्रव नाही, स्रव. स्रव. हा, म्हणा एकदा. गांडीवं स्रंसते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते. न च शक्नोम्यवस्थातुं न च शक्नोम्यवस्थातुं. शक्नोमी अवस्थातुम असा त्याचा संधी विग्रह आहे. शक्नोमी, न शक्नोमी, मी करू शकत नाही. काय तर अवस्थातुम, उभा राहू शकत नाही, उभा सुद्धा राहू शकत नाही. न च शक्नोम्यवस्थातुं. न च शक्नोम्यवस्थातुं. न च शक्नोम्यवस्थातुं. न च शक्नोम्यवस्थातुं. म्हणा. न च शक्नोम्यवस्थातुं. छान. न च शक्नोम्यवस्थातुं. भ्रमतीव च मे मनः. भ्रमतीव च मे मनः. भ्रमतीव च मे मनः. भ्रमतीव च मे मनः. मन भरकटायला लागलंय असं म्हणतोय. भ्रमतीव च मे मनः. भ्रमतीव च मे मनः. म्हणा 3 वेळा. भ्रमतीव च मे मनः. छान. भ्रमतीव च मे मनः. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. म्हणा. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. छान. म्हणा. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. छान. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. छान. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. परत एकदा. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. पूर्ण श्लोक बघा. गांडीवं स्रंसते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. म्हणा. गाण्डीवं स्रंसते हस्तात् 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 त्वच्चैव परिदह्यते. हा. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. छान. म्हणा. गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे. म्हणा. गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. छान. परत 2दा म्हणायचे अजून. गांडीवं स्रंसते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया.
मग पुढे काय झालं तर गांडीवम स्रंसते हस्तात त्वक च एव परिदह्यते. आता त्या अर्जुनाचं धनुष्य आहे, सर्वश्रेष्ठ त्या काळातलं धनुष्य, गांडीव असं नाव होतं. तर ते सैल पडायला लागलं. योद्ध्याची, लढणाऱ्या वीराची आपल्या शस्त्रावर पकड ढिली होणं हे चांगलं लक्षण मानलं जात नाही. ढिली होणारी पकड म्हणजे योद्धा असू दे नाहीतर गाडी चालवणारा ड्रायव्हर असू दे, त्याची जेव्हा आपल्या स्टेअरिंगवरची पकड ढिली होतीये निष्कारण, तेव्हा समजावं काहीतरी अमंगल होणार आहे. तर अर्जुन म्हणतोय माझ्या धनुष्यावरची ही मूठ पकड शिथिल झाली आहे. का झाली आहे नाही कळते. तो जो आत विषाद दाटलाय त्याच्यामुळे माझं शस्त्र माझ्या हातून गळून पडतंय की काय. स्रंसते, स्रंस म्हणजे गळून पडणे. त्या हातात आहे का गळून पडलं याचं भानही मला नाही राहिलं. स्रंसते. आता पुढे काय होतंय त्वक च एव परिदह्यते. माझ्या शरीराचा दाह सुरू झालाय, जणू काही माझी कातडी पेटलीये, माझं रोम रोम पेटून उठलंय असं वाटतंय. दाह होतोय माझ्या अंगाचा. न च शक्नोमि अवस्थातुम भ्रमती इव च मे मनहा. मी अवस्थातुम, इथे उभा राहायला सुद्धा मला आता कष्ट होत आहेत. मी उभा राहू शकत नाहीये आता आणि माझं मन सैरभैर झालंय. भ्रमती इव म्हणजे एका ठिकाणी कुठे लागत नाहीये, इकडे जा तिकडे जा. इव असा शब्द प्रयोग आहे. म्हणजे काय, आता काय करावं आणि काय करू नये, कुठे एकाग्र व्हावं आणि कुठे कसला विचार करावा आणि कसला करू नये, हा भ्रम माझ्या मनाला झालाय. मन भ्रमित झालंय. त्यामुळे आता काही ठीक दिसत नाही आहेत लक्षणं. भ्रमती इव च मे मनहा. माझं मन भ्रम पावतंय.